बॉलिंग करत असताना पाहायला मिळाला। पहिल्या षटकाचा खेळ झालाय, लवकरात लवकर स्वस्तात बाद झाले लेग बिफोर विकेट भावेश तरे, कारण भावेश तरेने याच मैदानात सुद्धा धुमाकूळ घातला होता, चांगली बॅटिंग केली होती, परंतु आज तो कागदोपत्री स्ट्रॉंग राहिला, मैदानाच्या आतमध्ये काही गुणवत्ता सिद्ध करता आली नाही आणि त्यानंतर भाविकचा एक चुकीचा फटका संघासाठी किती मात्र फटका बसेल हे सांगू शकणार नाहीये। घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक। गाणी कसंही असो, परंतु प्रत्येकाला मान डोलवणारं मात्र हे गाणं आणि पाय थिरकायला लावणारं हे गाणं पाहायला मिळतं। ही कुंदनची ताकद आहे। चांगला बॉल, टप्पा पडल्यानंतर भन्नाट वेग पाहायला मिळतो, अतिशय हा चांगला बॉल पाहायला मिळतोय। सुपर डिलिव्हरी, अतिशय चांगला बॉल आपण पाहू शकाल। मिनिटच्या पहिल्याच बॉलवर सरप्राईज करून जाणारा हा बॉल आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय रोहन तरेच्या मॅग्निफिसंट डिलिव्हरी। मिनेश अचूक टप्प्यावर भेदक मारा करणारा गोलंदाज म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते। दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ झालाय, संघाची धावसंख्या स्थिर राहिले, सिग्नल मिळालेला नाहीये अजूनपर्यंत, 6 वर 2। चांगला फटका आहे, इनफिल्डच्या वरून खेळला गेलाय, फिल्डर येत आहे, चांगली फिल्डिंग केली, परंतु जीवाची आकांक्षा करता करता यश काही मिळालं नाही। परंतु आम्ही आमच्यापेक्षा क्रिकेटला जपतो, क्रिकेट खेळत असताना खेळाडूंनो थोडंसं आपल्या जीवाची सुद्धा मात्र काळजी घ्या, आपली स्वतःची काळजी घेणं तेवढेच गरजेची गोष्ट आहे। हेल्थ इज वेल्थ, आरोग्य ही संपत्ती आहे, कारण जगातील सर्वात चांगली संपत्ती कोणती असेल तर ते आहे शरीर, आणि शरीर जर तुमचं चांगलं असेल तर जगातील कोणतीही प्रॉपर्टी तुम्ही मात्र विकत घेऊ शकता। त्यामुळे जगातील सर्वात चांगली प्रॉपर्टी आहे ती शरीर आहे। यावेळेला फटका चांगला आहे, डीप बॅकवर्ड पॉइंटला चेंडू वळतोय, फिल्डर खूप वेगाने आले। तत्पूर्वी आपण पाहिलं तर 2 धावा मृदुल पाटील एक भिंत आहे या संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 12 आहे। धावसंख्येवर 12 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत। ग्रामीण क्रिकेट आज खूप पुढे चाललंय, सोयी सुविधा फार कमी असतात, परंतु स्वप्न फार मोठी असतात। त्या स्वप्नांचा पाठलाग करताना खऱ्या अर्थानं आपण किती किंमत मोजत असतो हे प्रत्येकाला ठाऊक असतं, त्यामुळे या ग्रामीण क्रिकेटला मानाचा सलाम आहे। चांगला बॉल, परफेक्ट, या वेळेला काय गोलंदाजी केले, भन्नाट वेग। आपण प्लॅटफॉर्मला असल्यानंतर वंदे भारत एक्सप्रेस जशी आपल्या डोळ्यासमोरून जाते ना, तसा हा बॉल मिनेशचा जलद गतीचा पाहायला मिळाला, वेगवान चेंडू होता, भन्नाट वेग, रफ्तार का सौदागर मिनेश कोरे एक्सप्रेस, मॅग्निफिसंट डिलिव्हरी। संघाची धावसंख्या 12। अप्रतिम चांगला फटका तर आहे, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेला आहे, क्लास टायमिंग। मृदुल पाटीलच्या बॅटमधून या षटकातील खणखणीत दुसरा चौकार, या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर आई आशापुरी एडवन टीम जाऊन पोहोचते 16 या धावसंख्येवर। क्रिकेटचा सीझन चालू झालाय, यंदा हंगाम थोडासा लेट सुरू झाला, परंतु क्रिकेट योग्य त्या ठिकाणी योग्य वेळेला खेळलं जातं, ही खूप महत्त्वाची उपलब्धी आहे। संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 16 वर जाऊन पोहोचले गेले, 16, लॉस ऑफ 2 विकेट। या वेळेला फोर्स केले, या बॉलला खेळायचं होतं ऑन साइडला, परंतु बॉल मात्र हवेत बराच वेळ राहिला, कोणतीही मिस्टेक केली नाही। वेदांत अतिशय चांगला हा झेल, मृदुल पाटील मात्र थोडीशी घाई केली की काय, या बॉलवर कदाचित थोडंफार कुठेतरी कंट्रोल करायला हवं होतं, परंतु तसं काही करता आलं नाही, संयम बाळगला नाही। 16 ला 3 आतापर्यंत आपण पाहत आहेत आई आशापुरी एडवन टीम। मृदुल पाटील नावाचं वादळ जे होतं ते मात्र याच ठिकाणी थांबवलं। फलंदाज बाद आखिरकार मिनेशने एक महत्त्वपूर्ण विकेट सफलता त्याच्या हाती लागली, मोस्ट इम्पॉर्टंट विकेट।
मृदुल पाटील बॅक टू द डगआउट फर्स्ट. हॅरी वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. दोन्हीही गोलंदाजांनी मिळून 3 विकेट्स मिळवल्या. याला म्हणतात कॉन्ट्रीब्यूट कसं करणं. इट्स अ टेक टू मेक अ क्वारेल. एका हाताने कधीच टाळी वाजत नसते, त्यासाठी तुम्हाला कॉन्ट्रीब्युशन करावा लागतो. आणि क्रिकेटचा हा खेळ एका दुसऱ्याने खेळला जात नाही. तुम्ही बॅटिंग मात्र प्रत्येकजण करू शकाल, परंतु फिल्डिंगला कोणीच नसेल तर मात्र त्याचा अर्थच काय होतो. म्हणून 11च्या 11 खेळाडूंनी मिळून प्रत्येकाची जबाबदारी, भूमिका काय आहे हे ठरवून जेव्हा मैदानात तुम्ही उतरता, मनाने पराभूत न होताना मनाने मात्र तुम्ही उभारी देता, त्यावेळेला विजय हा तुमचा निश्चित आहे. कारण एक चॅम्पियन हा वेगळ्या गोष्टी करत नाही, तो वेगवेगळ्या गोष्टी करतो, म्हणून तो चॅम्पियन्स बनतो. संघाची धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचली गेले. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. कुणाल गोलंदाजी मार्कवर येताना पहिलं षटक आपण पाहिलं रोहन तरे, मिनेश आणि त्यानंतर कुणाल. कुणालचा हा बॉल यावेळेला आपण पाहिला तर ऑफस्टंपच्या खूपच बाहेर. विरल नायर सर वळतायत व्हाईट बॉलचा इशारा करत असताना संघाची धावसंख्या 17 वर जाऊन पोहोचली गेले. आयोजकांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. रात्रंदिवस कष्ट घेत ही स्पर्धा, कारण एखादी स्पर्धा शेखर पैशाने मोठी होत नसते, तर ती स्पर्धा प्रेमाच्या पोटी आयोजकांनी केलेले कष्ट, त्यांनी जपलेली माणुसकी आणि प्रत्येक खेळाडूंचा, मान्यवरांचा सन्मानाने ती स्पर्धा मोठी होत असते. अप्रतिम चांगला बॉल होता. परफेक्ट व्हाईट यॉर्कर कसा असावा. अलीकडच्या काळामध्ये या बॉलची खूप मागणी, डिमांड आलंय. या बॉलला जेव्हा जेव्हा तुम्ही मात्र बॉल डिलिव्हर करतील तेव्हा फलंदाज ॲज अ बॅटर म्हणून थोडासा कुठेतरी गोंधळात येईल असं म्हणायला हरकत नाहीये. परिपूर्ण गडबड होईल अशा वेळेला खेळण्यासाठी आणि चाचपडला जाईल. तोच बॉल आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेला ऑन साईडला खूप चांगला फटका आहे. पॅडल स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला आणि सरळ चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन. थँक्यू. चांगला फटका होता. राज तरीच्या बॅटमधून आपण पाहिलं तर 3 बॉलमध्ये 5 रन आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बॉलवर चौकार आला. 21 रन. फोर्स करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. एक नंतर मेल फार वेगाने फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. रिस्क कोणत्याही प्रकारची घेतली नाही, कारण हर्षल हा सुद्धा एक असा फलंदाज आहे की कोणत्याही सिच्युएशनमध्ये चांगली बॅटिंग करण्याची कला या फलंदाजाकडे अवगत आहे. आणि त्याचा बॅटिंग स्विंग जर आपण पाहिला तर अफलातून पाहायला मिळतो. मला अर्षद मेमन उर्फ हुंडो नंतर जर पाहिला या विभागामध्ये तर या खेळाडूचा बॅट स्विंग जो आहे तो अप्रतिम पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 22 धावा. नेक्स्ट मॅचचा टॉस आम्ही कॉल करू इच्छितो. साई स्पोर्ट्स सरावली आणि शिवशक्ती उसरणी. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन फॉर्मॅलिटी पूर्ण करा. मात्र प्लेइंग 11ची लिस्ट तुम्ही फिलअप करा, सबमिट करा, टी शर्ट्स घ्या, प्रवेश फी नोंदवा आणि टॉससाठी रेडी राहा. 3 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 22. 22 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. अप्रतिम चांगला यावेळेला फटका आहे, म्हणून मी उल्लेख केला होता. अर्षद मेमन, हुंडो अशाच प्रकारची बॅटिंग करताना आपल्याला कित्येक वेळा पाहायला मिळालाय, ज्याचा बॅट स्विंग जो आहे तो अफलातून पाहायला मिळतो. हर्षलच्या बॅटमधून क्लास षटकार. हो, या स्पर्धेची सुद्धा मात्र एक वेगळी लेवल आहे आणि त्यामुळे मात्र आपण पाहतायत या स्पर्धेला मानाचा सलाम आहे. चांगला फटका यावेळेला आपण पाहतायत. हॅमर केले या बॉलला आणि सरळ चेंडू उंची घेतली बॉलने, अन्यथा बॉल यावेळेला आउट ऑफ द पार्क जाऊ शकला असता.
चुकीचं शॉट सिलेक्शन आणि त्याचा फटका बसतोय आई आशापुरी एडवन टीमला. फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट. 28 ला 4 धक्के. अतिशय चांगली ही स्पर्धा आपण पाहतायत. नाव लौकिक स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेची ओळख आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 28 वर जाऊन पोहोचली गेली. प्रफुल्ल गरत असतील, नवज्योत किनी असतील, संदीप किनी असतील, कुंदन गरत कॅन्डीला आपण पाहतायत, मनोज पाटील मन्याला आपण पाहू शकाल, कल्पेश पाटील यांना आपण पाहतायत. भरपूर असे मात्र आयोजक आहेत ज्यांनी खूप अफलातून मेहनत घेतले, रात्रंदिवस एकत्रित आलेत. आपल्या परिवाराला वेळ देऊ शकले नाही परंतु मैदानाला खूप वेळ दिला. सुजल घरत यांना सुद्धा आपण पाहू शकतायत. अतिशय भरपूर नावं अशी आहेत की जे ओठांवरती आल्यानंतर खरोखरच या मात्र व्यक्तिमत्वांचं गुणगान गाण्यास भाग पाडलं जातं. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. काय गोलंदाजीचा दर्जा, स्टँडर्ड यावेळेला दर्शवत असताना संघ पाहायला मिळतोय. यंग बॉईज कोरे. संघाची धावसंख्या 28. 3 षटकांचा खेळ अगदी योग्य रीतीने झालाय. 9.33च्या सरासरीने खेळत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 28 या धावसंख्येवर. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. तत्पूर्वी तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा पाटील नेटवर्क या चॅनलवर. अमोल पाटील स्मृती चषक 2025. जयेश पाटील सोन्या बैलवाला 50 नंबरवाला. जयेश पाटील सोन्या बैलवाला 50 नंबरवाला. थँक्यू. वेलकम बॅक. धन्यवाद कॅन्डी. 3 षटकांचा खेळ झाला आणि संघाची धावसंख्या 28. पहिल्या षटकात फक्त अवघ्या 6 धावा. दुसऱ्या षटकात मिनेशने 10 धावा खर्च केल्या परंतु महत्त्वपूर्ण सफलता त्याच्या हाती लागली मृदुल पाटीलची. आणि तिसऱ्या षटकात कुणालने सुद्धा मात्र 1 विकेट घेत आपल्या नावाची चर्चा करण्यास भाग पडलं. रोहन तरेचा हा बॉल यावेळेला आपण पाहू शकतायत. ऑन साईडला खेळला गेलाय. फिल्डर येत आहेत परंतु चेंडू यावेळेला सेफ झोन मध्ये आपण पाहतायत. नो बॉलचा इशारा त्या ठिकाणी दिलाय आणि त्यामुळे 2+1 अशा पद्धतीने 3 रन्स ऍड होतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 31 या धावसंख्येवर. यावेळेला ऑन साईडला जरूर खेळले गेलंय. फिल्डर मात्र त्या ठिकाणी पुढे सरसावतील. कॉलिंग चुकीचं झालेलं नाहीये. परफेक्शन यावेळेला पाहायला मिळालं. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 33 रन 33 या धावसंख्येवर. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 33 वर जाऊन पोहोचले गेले. सिंगल डबलला आता महत्व दिलंय. पहा, जेव्हा विकेट इंटरव्ह्यूल विकेट येतात, षटकार चौकार येत नाही त्यावेळेला सिंगल डबल याचा फायदा तुम्ही घ्यायला हवा. सिंगल डबल हे क्रिकेटमधील बेसिक आहे. त्या बेसिकला कधीच विसरून चालत नाही. यावेळेला ऑन साईडला काय फटका खेळलाय. जसा बॉल आला तसा मात्र यावेळेला घुटना टेक और ए सिक्सर देख. व्हाट अ शॉट. मॅक्झिमम. थँक्यू डीजे. हे दीप 16 सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून निश्चितच खूप चांगलं काम करत आहेत. स्वराज्याभिषेक निश्चितच त्यांच्यासाठी एक मोठी पर्वणी असते आणि ते तिथे स्वतः असतात. आज आपला एक व्हिडिओ त्यांनी व्हायरल केला आहे. आपण त्यांचा सन्मान करणार आहोत. हे दीप 16 त्याला शुभेच्छा आहेत मित्रा. आत्ताच आपण बघितलं तर त्याने एक तास 1.5 तासामध्ये तो व्हिडिओ आपल्यासाठी आणलाय. इंस्टाग्रामवरती तो पोस्ट देखील दिलाय. एडिट करून लगेचच तो अगदी खूप चांगला बनलाय. तर समालोचक मित्र आहेत, आपली यूट्यूबची टीम आहे, अंपायर आहेत किंवा या स्पर्धेशी जोडले गेला प्रत्येक घटक अत्यंत महत्त्वाचा आहे. तर त्यांनी देखील हा व्हिडिओ व्हायरल करावा. कल्पेश आपल्याबरोबर त्यांच्या शुभ असते. तर टाळ्यांचा गजर करा या मित्रासाठी. रायगडावरती देखील हा मित्र जात असतो, बरोबर आहे ना. आणि जेव्हा राज्याभिषेक असतो, स्वराज्याभिषेक असतो, तेव्हा त्याचे काही व्हिडिओ जे आहेत ना ते आपल्याला इंस्टाग्रामवरती पाहायला मिळतील. थँक्यू मित्र. आणि आत्ता अमोल पाटील स्मृती चषकाचा सूत्रधार आणि सकाळी शानदार उद्घाटन सोहळा
पार पडला, त्यानंतर सन्मान पार पडला, या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये पाहू शकता. हे दीप 16, थँक्यू सो मच. जबरदस्त करारे प्रहार आले. 2 बॉलवर 2 षटकार आपण पाहिलेत. अतिशय राज तरे चांगली बॅटिंग करताना इज ऑन अ फायर. यावेळेला ऑन साईडला खेळले गेले. नो लुक शॉट खेळण्याच्या प्रयत्नात फलंदाज फसतोय. ग्रेट कॅच, एक्सलंट कॅच. फलंदाज बाद होताना राज तरेने आक्रमकता सिद्ध केली होती. संघाला सुस्थितीत घेण्याच्या प्रयत्नात जरूर होते, संघाला घेऊन गेलाय. आतापर्यंत या स्कोर कार्डवर जवळजवळ 45 या धावसंख्येवर 45 एक महत्वपूर्ण सफलता हाती लागली रोहन तरेच्या. बॅक टू द डगआउट. राज तरे गॉन. माझ्या बच्च्याला कळत होतं लय मी, मला आठवला पहिला किस. मग काय टाय टाय दिला तर झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत राहतंय ग. दिला तर झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत राहतंय ग. दिला तर झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत राहतंय ग. दिला तर झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत राहतंय ग. महत्वपूर्ण विकेट. टाळ्यांचा कडकडाट होत असताना खेळाडू कक्षीच्या दिशेने राज तरेच्या या फलंदाजीसाठी ॲप्रिसिएशन केलं जातं. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 45. 45 धावा हा आकडा सध्या तरी आपण पाहिला तर हिटमॅन, मुंबईचा राजा, जो सध्या इंटरनॅशनल क्रिकेट खेळतोय परंतु त्याला ब्रँड अँबॅसेडर बनवलं गेलंय. एकमेव असा जगातील खेळाडू. यावेळेला ऑन साईडला सँडीच्या बॅटमधून दॅट्स अ नॉट अ शॉट, दॅट्स अ स्टेटमेंट. मॅग्निफिसंट टायमिंग. 6. जावई रुसल्याने गो हलदेला. जावई रुसल्याने गो हलदेला. जबरदस्त फटका यावेळेला आपण पाहिलात. या बॉलवर असा प्रहार केला की येल्लो कलर डिरेक्ट रेड कलर मध्ये आला की काय. एवढा फटका जोरकस पाहायला मिळाला. अगदी नेत्रदीपक फटका होता. षटकार आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 51. 51 धावा. प्रत्येकाने कॉन्ट्रीब्युशन केलंय. आता प्रत्येकाने प्रत्येकाची जबाबदारी यावेळेला जाणलेली आहे. हेच उत्तम दर्जाचं क्रिकेट असतो. एका दुसऱ्यावर अवलंबून राहण्यापेक्षा आज मी काय करणार आहे, आजचा दिवस माझा खूप सुंदर कसा जाईल. कारण येणारी प्रत्येक सकाळी सुंदर असते परंतु ती सुंदर आपण सकाळ कशी बनवायची हे आपल्यावर डिपेंड असतं. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 51. 51 या धावसंख्येवर. जुने बॉल नाही आहेत तर थोडंसं ॲडजस्टमेंट करा. थोडंसं त्या ठिकाणी आपण बॉलला थोडंसं यावेळेला घासून पुन्हा एकदा मात्र जुनं करा. तेवढा ॲडजस्टमेंट करा. संघाची धावसंख्या 51 वर जाऊन पोहोचली गेले. आलेला आहे मॅच बॉल आलाय. कल्पेश पाटील खऱ्या अर्थानं पिच क्युरेटर म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर सँडीने आपल्या संघाची धावसंख्या सुस्थितीमध्ये घेऊन गेलाय. आई आशापुरी एडवन टीम जाऊन पोहोचते 51 या धावसंख्येवर. चांगला फटका तर आहे. मिस टायमिंग स्ट्रोक जरूर झाला होता परंतु धावा येणे फार गरजेची गोष्ट आहे. 1 रन दुसऱ्या रनसाठी पलटलेत. फेकी येपर्यंत 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. येस, नो अँड वेट या 3 गोष्टींचा मिलाप म्हणजेच तुमची रनिंग बिटवीन द विकेट. सुपर. 2 रन्स येतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 53 वर जाऊन पोहोचली गेली. आतापर्यंत 4 षटकांचा खेळ झालाय. 4 षटकांच्या अखेरीस आई आशापुरी एडवन टीम जाऊन पोहोचते. प्रथम बॅटिंग करत असताना 53 वर सँडीने खूप चांगला क्लास दाखवलाय. आल्या त्याने षटकाराने भव्य स्वागत रोहन तरेच्या गोलंदाजीच्या 5व्या बॉलवर केलं आणि त्यानंतर 6व्या बॉलवर 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ती 53. भाविश तरे त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करतायत. आता कानामध्ये सांगतील सँडी आणि कुणालला की इथून 6 बॉलमध्ये निदान 15 ते 17 20 धावांपर्यंत आपण मजल मारली तर कदाचित आपल्या गोलंदाजांना फाईट करण्यासाठी बळ मिळेल. 6 बॉल शेवटचे आहेत. जरी हे मैदान मातीचं असलं ना तरी सुद्धा या खेळाडूंचे इरादे पोलादाचे आहेत. 4 षटकांचा एकंदरीत खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 53 वर जाऊन पोहोचले गेले.
चांगलं क्रिकेट, ग्रामीण क्रिकेट आज पुढे चाललंय. गावाचं क्रिकेट आज खऱ्या अर्थानं शहरांपर्यंत पोहोचलं. शहरांपर्यंत जाऊन मात्र आज त्या IPL पर्यंत जाऊन पोहोचलं गेलंय क्रिकेट. त्याचं एक प्रमुख नाव टेनिस बॉल क्रिकेट खेळता खेळता, लेदर बॉल क्रिकेट खेळता खेळता ओमकार तारमळे शेरेगावचा हा शहापूरचा सुपुत्र मात्र आपण पाहिला तर 30 लाखाला खरेदी केला. परंतु त्या पाठीमागे तो मालामाल का झाला, त्याचे कष्ट, आई वडिलांचं स्वप्न त्याने मात्र स्वतःशी उराशी बाळगून आज तो खेळाडू पुढे जाताना पाहायला मिळतो. हे प्रत्येकाचं स्वप्न असतं की मला ती अचिव्हमेंट कंप्लीट करायची आहे. चांगला बॉल होता, टप्पा पडल्यानंतर बाउन्स, नॅचरल बाउन्स मिळाला. सँडीला मात्र स्ट्राईक एंडकडे आणलं. कुणाला माहिती आहे यावेळेला आपण पाहिलं तर 1 फॉर दी ओव्हर त्या ठिकाणी लेग स्क्यूचे पंच अजित म्हात्रे सर लगेच मेन पंचांना दर्शवतायत. आणि जसा बॉलर मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येईल तिथे वॉर्न केला जाईल. कुणाल स्वतःची विकेट सॅक्रिफाईस केली. याला म्हणतात नम्रतेचे क्रिकेट. कधी कधी मात्र तुमच्याकडे ते टॅलेंट असतं, ॲबिलिटी असते, काही फलंदाज जागेवर राहतात. परंतु कुणालचं मी इथे कौतुक करेन. त्याला माहिती आहे की सँडीच्या बॅटमधून 8 धावा 2 बॉलमध्ये आलेत. त्याचा 400चा स्ट्राईक रेट बनलेला आहे. त्यामुळे तो एक कॉन्फिडन्स लेवल तो दाखवतोय. तर अशा वेळेला कधी कधी यंग टॅलेंटने सुद्धा या बारीक सारीक गोष्टी अद्यावत करायला हव्यात. असं नाही आहे की माझ्याकडे टॅलेंट आहे, मी भरपूर स्पर्धा खेळलोय, मी कशाला यावेळेला क्रीज सोडीन, पॉपिंग क्रीज सोडीन. तर असं न करताना एखादा खेळाडू लयबद्ध झाला असेल तर त्याला तुम्ही स्ट्राईक द्या आणि डेफिनेटली आपल्या संघाचं हित पहा. आणि तेच केले कुणालने. मॅग्निफिसेंट. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 53 या धावसंख्येवर. 53 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. 1 फॉर दी ओव्हर त्या ठिकाणी जरूर दर्शवलं गेलंय. गोलंदाज आहे कौशल्यपूर्ण गोलंदाजी करताना पहिल्याच बॉलवर त्याने इरादे पक्के स्पष्ट केलेत. यावेळेला नो बॉलचा इशारा आणि ओ स्टेपिंग असावं आणि त्याचंच कारण आपल्याला पाहायला मिळालं. ही पंचांची ॲक्युरेसी आहे. भरपूर मोठमोठ्या स्पर्धा याच पंचांना का इन्व्हाइट केलं जातं, एक क्वालिटी म्हणून ज्यांची नेहमीच आपल्याला मेंटेन करताना आपण पाहिलेली आहे. आणि पंच त्या ठिकाणी दर्शवत आहेत की पहिलं तुम्ही तुमचं फूट कुठे लँड झाले ते पहिलं आपण पाहतो आणि त्यानंतर जर पुढे तुम्ही सरकला, तुमचा पाय पुढे गेला ते पाहिलं जात नाही. फर्स्ट प्रायोरिटी जे असते की तुमचा फूट कुठे परफेक्शन लँड झालेला आहे हे पाहिलं जातं. आणि तेच केलं विरल नायर सरांनी. ॲज अ शार्प ॲज अ नीडल. फ्री हिटचा बॉल. संधी आहे मात्र या वेळेला मोठी नामी संधी असेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 55. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. इथे आपण पाहिला फर्स्ट ऑन केला होता, एक 1 फॉर दी ओव्हर दिलेला होता आणि त्यामुळे ऑन सुद्धा केल्यानंतर तुम्हाला पहिला आपण पाहू शकलात. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 1 रनने फ्री हिट कंटिन्यूज. $55 रन्स. फ्री हिटचा बॉल. यावेळेला अप्रतिम काय फटका खेळलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट, बॅकफुट पंच ज्याला म्हटलं जातं. क्लास टायमिंग. व्हॉट अ शॉट. शॉट ऑफ द मॅच म्हणायला वावगं ठरणार नाहीये. मॅग्निफिसंट बॅटिंग बाय सँडी. चला, साई स्पोर्ट्स सरावली आणि शिवशक्ती उसरणी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर या. अगदी हे षटक संपण्यासाठी फक्त आणि फक्त आपण पाहिलं तर 4 बॉल बाकी राहिलेत. या षटकर आणि संघाची धावसंख्या 61. एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. कमबॅक केलंय रोहन तरीच्या हातामध्ये. हा चेंडू विसावला. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स मिळतोय. कधी बॉल खालून निघून जातोय, कधी बॉल मात्र यावेळेला बाउन्स होतो, कधी बॉल वळण घेणारे आपल्याला पाहायला मिळत आहेत, कधी ऑफ कटर, कधी लेग कटर. अशा प्रकारचे मात्र विविध जे वैविध्यपूर्ण गोलंदाज असतात ते मातीच्या खेळपट्टीवर खऱ्या अर्थानं आपलं रंगरूप धारण करताना पाहायला मिळतात आणि कौशल्यपूर्ण गोलंदाजी करतात. कधी फलंदाजाच्या प्रेमात, कधी गोलंदाजाच्या प्रेमात. अप्रतिम चांगला फटका आहे. बॅकफुट पंच केला गेलाय. पुन्हा एकदा डीप बॅकफुट पॉइंटला फिल्डर त्या ठिकाणी येतील. थोडेसे फंबल झाले परंतु 2 रन्स रोखू शकले नाहीत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. हे उत्तम दर्जाचं क्रिकेट आहे. सँडीचं मी कौतुक करेन. ज्या अनुषंगाने त्याने बॅटिंग केले, धडाकेबाज बॅटिंग करत असताना कोणत्याही प्रकारचं मनामध्ये यावेळेला आपण पाहू शकलात भयभीत न होताना मी मात्र माझा क्लास दाखवेन हे दर्शवत असताना आतापर्यंत कौशलच्या या षटकाचा विचार केला तर बॉल फेकून झालेत ते जवळजवळ
4 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 63. आई आशापुरी एडवन टीम आता मजबूत स्थितीमध्ये आहे. पूल करायचं होतं, पंचांकडे अपील जरूर केली गेली. थर्ड अंपायर यावेळेला आशुतोष व्यवहारे सर आलेले आहेत आफ्टर लंच नंतर. तर या आपण चेक करूया. 2 कॅमेरासहित ही स्पर्धा पाटील नेटवर्कच्या या चॅनेलवर कव्हर होते. जे श्रोते जोडले गेलेत त्यांचं सुद्धा आयोजकांच्या वतीने लक्ष धन्यवाद. संघाची धावसंख्या आतापर्यंत आपण पाहिली तर 63 वर जाऊन पोहोचले गेले. डिसिजन पेंडिंग. कॅच तर कॅरी झाला होता परंतु जमिनीला स्पर्श झालाय का हे पाहण्यासारखं असेल. काही चतुर यष्टीरक्षक असतात, जमिनीपासून अगदी काही इंचांवर खूप चांगलं त्यांचं टॅलेंट पाहायला मिळतं, ते कॅरी करतात. रोहन तरे त्या ठिकाणी कॉन्फिडन्स आहे परंतु अजित म्हात्रे सर शुअर नव्हते, त्यामुळे त्यांनी ऑफिशियल यावेळेला आपण पाहिलं तर जो ऑनफिल्ड डिसिजन आपण पाहू शकतायत अंपायर्स कॉल होता. प्रत्येक टीमला एक रिव्ह्यू दिला गेलाय. तो रिव्ह्यू जर आपण पाहिला तर भीमर आहे, भीमरसाठी तुम्ही घेऊ शकता, व्हाईट बॉलसाठी घेऊ शकता. जो सक्सेस ठरला तर तुम्हाला रिटेन मिळेल, जर अनसक्सेस ठरला तर तिथे फेल्ड होईल, लॉस्ट. पाहायचं आहे आतापर्यंत डिसिजन पेंडिंग. दीप जाधव धन्यवाद, खूप चांगले एडिटर. आणि यस OUT आउट. फलंदाज बाद, सँडीला परतावं लागेल. रोहन तरेचा हा परफेक्ट कार्बन कमाल कॅच, फलंदाज बाद. DJ Alves in the mix. थँक्यू कॅन्डी, वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. चला, साई स्पोर्ट्स सरावली टीम आणि शिवशक्ती उसरणी दोन्ही टीमचे कॅप्टन या बॉल नंतर आपण टॉस बॉक्समध्ये हजर राहायचंय. ज्या काही फॉर्मॅलिटी आहेत ते तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवलेत. प्रवेश फी प्रथमतः आपण नोंदवा, टी शर्ट घेऊन जा, परिधान करा. कॅप्टन ॲज अ कॅप्टन आपण लगेच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या, फॉर्म फिलअप करून तो सबमिट करा आणि लगेच मॅचसाठी रेडी राहा. चांगला फटका आहे, बॅकलीचा वापर केला, सरळ चेंडूला यावेळेला फेकून देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला आणि तेवढाच प्रामाणिक झेल आपल्याला पाहायला मिळतोय. मॅग्निफिसंट कॅच, प्रेझेन्स ऑफ माइंड, कॉन्सन्ट्रेशन अतिशय चांगलं पाहायला मिळालं आणि तिथे एक उमेदीने टिपलेला झेल. फलंदाज या ठिकाणी बाद होताना शेवटच्या बॉलवर मिळते विकेट. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचली 63 आणि 64 धावांचं टार्गेट यावेळेला सेट केलं गेलंय. लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे, जास्त वेळ घेऊ नका. बरोबर 1:37 झालेत. मॅच क्रमांक 3 मैदानावरती सुरू आहे. यंग बॉईज कोरे आणि आशापुरी एडमन. साई स्पोर्ट सरावली आणि शुभशक्ती उसरणी. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाणार आहे. जो संघ या ठिकाणी उशीर येईल त्या संघाला पेनल्टी दिली जाणार आहे. शिवशक्ती उसरणी, साई स्पोर्ट्स सरावली. साई स्पोर्ट्स सरावली, शिवशक्ती उसरणी. आपण टॉस साठी यायचंय.
मैदान गाजवायला आता आमचे वाघ येणार. बॅटच्या एका फटक्याने चेंडू सीमापार जाणार. नाद नका करू आमचा. ही पालघरची पोर आहेत, सफाळेची पोर आहेत, विठ्ठलवाडीची पोर आहेत. कारण इथे क्रिकेट नाही तर विजयाचं वेळ गाजणार. अमोल पाटीलचा स्मृतिचषक 2025. संदीपजी आमच्याबरोबर आहेत समालोचन कक्षामध्ये स्कोरिंगचं काम करत असताना. कारण यापूर्वी शेखरला आपण पाहिले. मैदानावरती महत्त्वाचा सामना यंग बॉयज कोरे आणि आई आशापुरी एडमन. त्यानंतर साई स्पोर्ट सरावली आणि शिवशक्ती उसरणी. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचे. सामन्याला सुरुवात करा. बॅट्समन मैदानावरती पाठवा. बॅट्समन चला. आघाडीचे दोन्ही बॅट्समन मैदानावरती पाठवायचे आहेत. 1:39 मिनिटं झालीत. जास्त वेळ घेऊ नका. आघाडीचे दोन्ही बॅट्समन. त्याला क्षेत्ररक्षण पण सजून घ्या. क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे. घाटीम आणि J11 केळबा रोड आपण या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये घ्यायचे. रिपोर्टिंग करा. ओके ऑलराईट. चला या आपण दोन्ही टीमचे कॅप्टन जॉईन होतील आणि या स्पर्धेचे प्रायोजक आयोजक प्रफुल्लजी घरत साहेबांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण टॉस करावा. जो काही वेळ आहे तो मात्र या ठिकाणी आपण ओपिनियन दोन्ही कॅप्टनचे आपण घेणार आहोत. हे टी शर्ट्स जे दिलेले आहेत हिंदुश्री कुणालदादा पाटील, जय हिंदवी अखंड भारत, जय हिंदवी महाराष्ट्र. कुणालदादा पाटील यांच्या शुभ हस्ते ज्या पद्धतीने आपण पाहताय त्यांच्या सौजन्याने हे टी शर्ट्स प्रोव्हाइड केले गेलेत. तर प्रफुल्लजी घरत साहेब यांच्या शुभ हस्ते आपण पाहतायत अमोल 11 आणि अमोल पाटील अशा नाण्याच्या दोन बाजू आपल्याला पाहायला मिळत आहेत. टॉस या ठिकाणी आपण करणार आहोत. अमोल पाटील आणि अमोल पाटील या ठिकाणी आलेला आहे. प्रणयने टॉस जिंकलेला आहे. धन्यवाद प्रफुल्लजी घरत. आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. थँक्यू व्हेरी मच. प्रणय कसं वाटतं एकंदरीत या स्पर्धेची तुम्ही कितपर्यंत आतुरतेने वाट पाहता? खूपच वाट बघत होतो कारण ही स्पर्धा खेळायलाही मजा येते. टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल आपला? क्षेत्ररक्षण. नक्कीच. अमोल सुद्धा मात्र त्याच वयाचा होता आणि भरपूर त्यांनी सुद्धा खूप चांगलं क्रिकेट खेळलं. एकेरी दुहेरीवर षटकार चौकारांचा बेताज म्हणून ओळखला जायचा, परंतु अचानक मात्र दुःखद घटना घडली, शोककळा पसरली आणि तिथून मात्र आपण पाहिला तो आपल्यात राहिलेला नाहीये. तर त्याच्या आठवणींना किती आपण एक हृदयाच्या कप्प्यात जपतायत. आठवण तर येते. अमोल खूप चांगला मित्र होता आमचा. क्रिकेटही चांगलाच खेळायचा तो. संपूर्ण टीम आहे तुमची? हो. थँक्यू व्हेरी मच प्रणय. जर आपण टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? आम्हाला पण क्षेत्ररक्षण करायला आवडलं असतं, पण आता मनाच्या विरोधात बॅटिंग करावी लागेल. कल्पेश गावड टॉस पराभूत झालेले आहेत, म्हणजेच यावेळेला गमावलेला आहे. आता 5 षटकं तुम्हाला खेळायचे आहेत. 5 षटकांमध्ये बॅटिंग करताना एक टोटलपर्यंत जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न असेल, परंतु एक माइंड सेट केला असेल या टोटलपर्यंत जायचं आहे. टोटल तर सांगू नाही शकत, पण जास्तीत जास्त रन बनवण्याचा प्रयत्न करणार. या स्पर्धेचं आयोजन कसं वाटतं? फार छान. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी जास्त वाटतंय. थँक्यू व्हेरी मच. दिवसेंदिवस या स्पर्धेची उंची वाढलेली आहे असं प्रत्येक कॅप्टनचं मत आपल्याला पाहायला मिळतं. प्रफुल्लजी घरत यांच्या शुभ हस्ते टॉस झाला. आमचे प्रायोजक आणि टॉस जर आपण पाहिला तर साई स्पोर्ट्स सरावली या टीमच्या बाजूने लागला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही प्रथमतः फिल्डिंग स्वीकारू. सरावली ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स नाव. या आपण ऐकूया हिंदीचा बेताज आवाज अर्थातच प्रशांतजी आदवडे सरांचा. धन्यवाद कॅमेरामॅन. थँक्यू प्रमोद. अमोल पाटील स्मृतिचषक 2025. अमोल पाटील स्मृतिचषक 2025चा क्रिकेटचा थरार. आठवणीच्या मैदानावर कर्तृत्वाचा षटकार. ऑन साईडला 8 बॅटने खेळायचं होतं. चेंडू आणि पाठमध्ये संपर्क नाही. पहिला चेंडू डाव टाकला गोलंदाजानं. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज राज. जिंकण्यासाठी आव्हान असेल 64 धावांचं. मैदानावरती यंग बॉयज कोरे आणि आई आशापुरी एडवन या दोन संघादरम्यान महत्त्वपूर्ण बॅटल. राजचे पहिले षटक. पहिला चेंडू त्याने डॉट टाकलाय. फटका सुंदर आहे, परंतु बघूया काय घडतंय. क्षेत्ररक्षक आहे तो प्रेक्षक बनणार आहे. वन बाउट चेंडू सीमारेषा पार. ही तर सुरुवात आहे. आता नाव पण माझं असेल, चर्चा पण माझी असेल आणि मार्केट पण माझं असेल. यज्ञिकचा चौकार. सुरेख टायमिंग आणि प्लेसमेंट खूप चांगलं होतं, कारण आता इथे क्षेत्ररक्षक मिड विकेटमध्ये आहे. सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक आहे. पावर प्ले आहे आणि पावर प्ले जर सुरू असताना आपण इनफिल्डवरनं खेळायचं आहे आणि ते खूप चांगलं माहिती आहे यज्ञिकला. 4 मध्ये घेतोय. एक किणीचा विचार केला तो नॉन स्ट्राईक रेंजला आहे. हे बिनीचे फलंदाज मैदानावरती. अमोल पाटील स्मृतिचषक 2025. ऑफ टर्मच्या बाहेरचा चेंडू पंच दोन्ही हात फैलावतात. हात करतात समांतर.
विरल नायर व्हाईट बॉलचा इशारा, धावसंख्या 5 वरती पोहोचले. 64 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि यंग बॉईज कोरे संघाने देखील प्रभावी कामगिरी केली. रबर बॉलच्या स्पर्धा असतील किंवा टेनिस बॉलच्या स्पर्धा असतील. मैदानावरती राजवरती कॅमेरा लावलाय, 4 वरती खेळतोय. मिस्टर एस्टा 1 धावसंख्या, बिनबाद 5. ऑन साईडला चेंडू खेळ मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आणि चांगला थ्रो आहे. टीपी एम्पायरच्या दिशेने जातील अजित महात्रे. बघूया आशुतोष व्यवहारे काय निर्णय घेतात. नवीन उत्साह, नवीन उमेद, खेळ आता रंगणार. कोण म्हणतंय मैदान शांत आहे, जरा थांबा. अमोल पाटील स्मृती चषकाचा मोठा धमाका होणार यावर्षी. या सीझनमध्ये आपण मैदानावरती उद्घाटन सोहळ्यानंतर एका छानशा दर्जेदार हिरोच्या बाईकचं अनावरण केलं आणि त्याकरता मी मनापासून धन्यवाद व्यक्त करेन अभिनेश किणी, अगम मोटर्स. यावर्षी पहिल्यांदाच अमोल पाटील स्मृती चषकाच्या पटलावरती बाईकवरती स्वार होणारा एक खेळाडू पाहणार आहोत. त्याचबरोबर सुपर ओव्हर, जर सामना टाय झाला तर सुपर ओव्हर आहे. पंचाचा निर्णय अंतिम आहे. फलंदाज आउट, फलंदाज बाद. त्यालाही माहिती होतं तो या ठिकाणी अर्ध्या माट्यावरती आलाय. नवीन बॅटर मैदानावरती येईल. अमोल पाटील स्मृती चषकामध्ये या मॅचमध्ये अत्यंत महत्त्वाचा धक्का लागलाय यंग बॉईज कोरे संघाला. रनआउटच्या रूपाने फलंदाज बाद. उदय तांडेल क्रमांक 3 वरती. महत्वाचा म्हणजे अमय, जो महत्वाचा खेळाडू आहे, अर्थात तो हुकमाचा आहे का, तो बॅक टू द पॅवन गेलेला आहे. नवा उत्साह, नवीन उमेद, खेळ आता रंगणार. विठ्ठलवाडीचे मैदान, अमोल पाटील स्मृती चषक 2025. शानदार आयोजन या संपूर्ण स्पर्धेचं आहे. मैदानाच्या उद्घाटन सोहळ्याकरता जे मान्यवर उपस्थित होते त्यामध्ये आपण अनेक दिग्गजांना पाहिलं. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असतील राज. पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू चौकार, त्यानंतर व्हाईट बॉल, चौथा चेंडू विकेट आहे. नवीन बॅटर उदय तांडेल क्रमांक 3 वरती. विराट कोहलीचा नंबर आहे, राहुल द्रविडचा नंबर आहे, रिकी पॉन्टिंगचा नंबर आहे आणि या नंबरवरती निश्चितच खोऱ्याने धावा आल्यात. महान खेळाडूंचा नंबर. पहिली विकेट लवकर गेली, रनआउटच्या रूपाने फलंदाज बाद झाले, त्यामुळे संधी मिळाली उदय तांडेलला स्वतःला सिद्ध करण्याची. आणि जेव्हा या ठिकाणी खूप चांगली गोलंदाजी तुम्ही करताना तेव्हा गोलंदाजाचा आत्मविश्वास आणि विशेष करून क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालं. वेळ जास्त घेऊ नका. 1:45 झालेत. अमोल पाटील स्मृती चषक क्रमांक 3 वरती बॅटिंग करण्याकरता उदय तांडेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज राज. फ्लाइंग क्लिप खाली पॉइंट. त्यानंतर एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ मध्ये आहे. उदय तांडेलसाठी हा चांगला चेंडू होता. ऑन साईडला खेळाय क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती. लॉंग ऑन मध्ये चेंडू इथे थांबवलं जाईल. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव उदयला. उदय तांडेल ऑन मार्क. धाव संख्या 6 धावा दाबलकावरती. क्रिकेटचा महासंग्राम अमोल पाटील स्मृती चषक 2025. शांत संयमी असलेला खेळाडू, सर्वांचा आवडता. आता सध्या आपल्याबरोबर नाही आहे. मी सकाळच्या सत्रात पण म्हणालो की उगवत्या सूर्याला सगळेच नमस्कार करतील, उगवत्या सूर्याला सगळेच नमस्कार करतील, पण मावळत्या सूर्याला कोणी नमस्कार करत नाही. पण आज अमोलच्या निमित्तानं, अमोल पाटील स्मृती चषकाच्या निमित्तानं ऑन साईडला खेळायचं होतं. चेंडू बॅटवरती नीट आलेलं नाहीये. फाईन लेगमध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्यामुळे धाव घेण्याचा प्रश्न नाहीये. अगदी ताकदीचा वापर केला. मोठा फटका खेळायचा निश्चित आहे, परंतु चेंडू शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. चेंडूवरती येणं देखील महत्त्वाचं असतं आणि शॉर्ट सिलेक्शन अत्यंत महत्त्वाचं आहे. शॉर्ट सिलेक्शन तितकंसं चांगलं होतं बॅट्समनचं. उदय तांडेल 1 वरती घेतो. यज्ञिक 4 वरती. धावसंख्या झाली एकूण 6 धावा दाबलकावरती. संदीपजी आमच्याबरोबर आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज राज. पुढे सरसावत चेंडू खेळायचं होतं. टेलिग्राम मिळालं गोलंदाजाला. लेगस्टमवरून तो पुढे येत होता आणि त्यानंतर ऑफस्टोनच्या थोडासा बाहेर टाकलेला चेंडू आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलका दबा 1 गडी बाद 6. 64 धावांचा पाठलाग करायचा यंग बॉईज कोरे संघाला. आशापुरी एडमन आणि साई स्पोर्ट सरावली, यानंतर शिवशक्ती उसरणी, घाटीम, J11 केळवा. अत्यंत महत्त्वाचे सामने यानंतर असणार आहेत. सकाळच्या सत्रामध्ये त्रिशिका 11 गावदेवी बैतीपाडा आणि ध्रुव 11 केळवा असा सामना रंगला होता. फक्त जास्त वेळ घेऊ नका, टीम मिटिंग करू नका. टीम मिटिंग करण्याची काही आवश्यकताच नाही आहे. तुमच्याकडे कॅप्टन आहे, कॅप्टनला त्याचे निर्णय घेऊ द्या. 11 जणांनी एकत्र येण्याची आवश्यकताच नाही आहे. 1:48 झालेले. साई स्पोर्ट्स स्वरावली, शिवशक्ती उसरणे यानंतर आपण तयार. आफ्टर कम्प्लिशन ऑफ 1 ओव्हर नाव स्कोर 6-1. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मृदुल अष्टपैलू खेळाडू आहे. सुरेख कामगिरी त्याने केले.
डावखोरा फलंदाज उदय तांडेल एक वरती बॅटिंग करतोय. यज्ञिकनं 4 चेंडूमध्ये 4 धावा. एक खणखणीत चौकार त्याच्या बॅटमधनं आला, पण त्यानंतर त्यानं 2 चेंडू डॉट घेतले. एकूण 4 चेंडूला तो समोर झालाय, 3 चेंडू डॉट खेळलाय तो. फक्त वेळ जास्त घेऊ नका मित्रांनो, नाहीतर मग टायमर लावावा लागेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मृदुल, अष्टपैलू खेळाडू. ऑफसाईडला फ्लाइंग स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. त्यानंतर बॅकवर्ड पॉईंट, एक्स्ट्रा कव्हर. फुलटॉस चेंडू ऑन साईडला खेळलाय. मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहे. फुलटॉस वरती डीप मिड विकेटला पकडलाय झेल आणि उदय तांडेलचा संपलाय खेळ. धक्का क्रमांक 2. यंग बॉईज कोरी संघ आता अडचणीत सापडलाय. खरं तर 2 गोष्टी कधी वाया घालवायच्या नसतात. एक अन्नाचा कण, दुसरा आनंदाचा क्षण, आणि तिसरी गोष्ट आहे क्रिकेटच्या पटलावरती फुलटॉस चेंडू वाया घालवायचा नसतो. वाया पण घालवलाय, आपली विकेट पण गेलेली आहे. अतिशय महत्वाची विकेट आहे. धावसंख्या 6. अमोल पाटील स्मृती चषक 2025 शानदार आयोजन. मैदानावरती यंग बॉईज कोरे, आई आशापुरी एडबन. सामना रंगलाय. जेव्हा तुम्ही 64 धावांचा पाठलाग मैदानावरती उतरलाय ना, तेव्हा पॉवर प्लेमध्ये तुम्हाला पॉवरफुल बॅटिंग करायची होती, परंतु जबरदस्त कामगिरी राजची. 6 धावा खर्च केल्या. त्याचबरोबर मृदुल मैदानावरती आलं. पहिल्या चेंडूवरती विकेट. मधल्या फळीमध्ये बॅटिंग करण्याची संधी असेल बॅट्समन मैदानावरती दाखल होतोय. रोहन. भागीदारीची आवश्यकता यंग बॉईज कोरी संघाला. और इनके लिए एक मंत्र रहेगा, क्रिकेट डोंट और विकेट. विकेट नहीं खोना है. बहुत ही बेहतरीन गेंदबाजी मृदुल द्वारा. बल्लेबाज बहुत बड़ी सफलता, खास करके उदय तांडेल बैक टू द पेबल चले गए और मृदुल को सफलता मिली. पहली गेंद पर जब विकेट आपको मिला ना, तो गेंदबाज का कॉन्फिडेंस बढ़ने वाला है. शानदार खेल मैदान के अंदर, बहुत ही बेहतरीन असरदार गेंदबाजी रही है गेंदबाजों द्वारा. आणि आता मैदानावरती रोहन तरे महत्वाचा खेळाडू आहे. फ्लाइंग क्लिप गली, त्यानंतर एक क्षेत्ररक्षक कव्हरमध्ये एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ. ग्लान्स, हो चांगला फटका, सुंदर टायमिंग. फलंदाज रोहन तरेनं या चेंडूला केलं ग्लान्स. त्याने दाखवलं आपला क्लास आणि चेंडू सीमारेषा पार चौकारा करता जातोय. अर्थात महत्वाचा फटका. आठवणीच्या मैदानावरती कर्तृत्वाचा चौकार. रोहन तरेच्या बॅटमधनं अत्यंत दर्जेदार बॅटिंग, क्लास, नजाकत. लेग स्टंपवरचा चेंडू होता. मनगडाचा सुंदर वापर. चेंडू जरी सीमारेषा पार 4 धाबांकरता 4 धाबांनी धावसंख्या झाले 10 धाबा. अजूनही 54 धाबांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. आणि सर्वात महत्त्वाचं आहे यंग बॉईज कोरे संघाला इथे भागीदारी. तर दुसऱ्या बाजूला आई आशापुरी एडवन संघ आणखीन एका विकेटच्या शोधात, आणखीन एक शिकार करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल. सुरेख चेंडू आहे, खोलवट टप्प्यावरती बुंद्यात टाकलेला चेंडू आहे. बॅकलिपचा वापरच करता आले नाहीये आणि हे उत्तर होतं. पहिल्या चेंडू फुलटॉस, तिथे यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न थोडा फसला, परंतु हा परफेक्ट यॉर्कर होता. धावसंख्या दाबलकावरती 10 वरती थांबले. जिंकण्याकरता 54 धावांची आवश्यकता आणि षटक क्रमांक 2 मैदानावरती सुरू आहे. सुरेख कामगिरी, सुंदर गोलंदाजी आतापर्यंत गोलंदाज मृदुलकडनं झाली आहे. 10 ते 15 पावलांचा बॉलिंग मार्क. पायावरचा चेंडू आहे, जोरदार अपील केले, परंतु लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. लेग बायचा इशारा अजित म्हात्रेने केलाय. धावसंख्या 11 वरती नेल्सन आकडा आपल्याला पाहायला मिळतोय. महत्वाचा सामना अमोल पाटील स्मृती चषक 2025 मानाची स्पर्धा. निश्चितच या स्पर्धेमध्ये सातत्यानं अमोल पाटील यांची आठवण आपल्याला येत राहील आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याकरता अमोल पाटील स्मृती चषकाचे शानदार आयोजन. 2025 मध्ये पालघर जिल्ह्यामध्ये लाख मोलाची स्पर्धा, मानाची स्पर्धा, सन्मानाची स्पर्धा. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असेल. मृदुल खेळण्याची जबाबदारी स्ट्राईक रेनला रोहन तारे. फुलटॉस चेंडू आणि बॅटची कड. मृदुलला फुलटॉस वरती विकेट मिळतात. यापूर्वी मिड विकेटला झेल पकडला होता, आता यष्टीरक्षणात जबरदस्त झेल पकडलेला आहे. रोहन तरे बॅक टू द पॅबलेन आणि भाविकनं सुंदर झेल पकडलेला आहे. नमा उत्साह, नवी उमेद. खेळ आता रंगणार. यज्ञिक बॅक टू द पॅबलेन. खरं तर यज्ञिक बॅक टू द पॅबलेन केलंय. या मॅचमध्ये बघा सातत्यानं विकेट जात आहेत. यापूर्वी देखील उदय तांडेल फुलटॉस बॉलचा शिकार ठरलाय, तर आता यज्ञिक एक चौकार त्याने ठोठावलं होतं, परंतु त्यानंतर बरेचसे डॉट चेंडू होते आणि आता पण फुलटॉस चेंडू आहे. फुलटॉस चेंडूवरती तुमच्या विकेट जात आहेत, याचा अर्थ तो कॉन्फिडन्स बघायला मिळत नाहीये. चांगल्या बॉलवरती विकेट गेली काही प्रॉब्लेम नाही, परंतु तुमचा विकेट जर फुलटॉस ओव्हर पिच जिथे तुम्हाला खरपूस समाचार घ्यायचं तिथे गेले ना, तर ते दुःख स्वतःलाच होईल, कारण रात्री तुम्हाला झोप येणार नाहीये. जर बॅट्समन असणार आणि खूप चांगलं क्रिकेट तुम्हाला खेळायचं आहे, तर त्याचं चिंतन तुम्ही कराल आणि त्यानंतर पुढच्या स्पर्धेत येऊन
त्यामध्ये दुरुस्ती कराल महत्त्वाचं आहे. मृदुलला मात्र ही एक मोठी संधी होती. फुल टॉसवरती विकेट मिळत आहेत. यात तर बॅट्समन चुका करतायत. धावसंख्या 11, 11ला 2 स्थिती आहे. यंग बॉयज कोरे गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मृदुल ते षटक आहे. सुंदर गोलंदाजी आतापर्यंत केले. नवीन बॅटर दाखल झालाय कौशल गावड. छान फटका ऑन साईडला खेळला. ऑन ड्राईव्ह गॅपमध्ये चेंडू सीमारेषा पार. कडकडी चौकार अत्यंत महत्वाचा आणि दर्जेदार, कारण या षटकात 2 विकेट गेल्या होत्या. आठवणींच्या मैदानावर कर्तृत्वाचा चौकार. चेंडू सीमारेषा पार. कौशल गावडचं खातं चौकार उघडते. अमोल पाटील स्मृती चषक 2024 आपण पाहिला. 2025 मध्ये या ठिकाणी आमूलाग्र बदल होत आहेत. धावसंख्या झाली धावफलकावरती एकूण 15 धावा. 2 षटकांचा खेळ. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 15. टीम मिटिंग करू नका. मग कॅप्टन कशासाठी आहे? कॅप्टन कशासाठी आहे त्याचा प्रश्न पडला. कॅप्टनचा रोल देखील महत्त्वाचा आहे. 1:54 मिनिटं झालेत आणि तुमच्याकडे सगळे चांगले खेळाडू आहेत. कॅप्टन पण तुमच्याकडे हुशार आहे आणि अशा वेळेला ते 8-10 खेळाडू एकत्र येत आहेत. मला वाटतं त्याची गरज नाही आहे. महत्त्वाचा सामना. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या झाली धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 15 धावा. 3 गडी बाद 15. अमोल पाटील स्मृती चषक 2025 शानदार आयोजन. चर्चा या स्पर्धेची होईल. चर्चा अमोलची होईल. अमोल आमच्यासाठी अनमोल हिरा होता आणि म्हणून त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न या निमित्तानं केला जातोय. नवीन बॅटर दाखल झालाय कौशल गावड. 4 बरती घेतोय तर मैदानावरती रोहन तरे 4 बरती घेतोय. 3 चेंडूंना सामोरे गेल्या आणि आता धावसंख्या झाले 15. 15ला 3. यंग बॉयज कोरे. महत्वाचा सामना. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असेल. राजचं हे दुसरं षटक आहे. राजचं दुसरं षटक आहे. पहिल्या षटकात त्यानं धावा खर्च केला तर 6. अतिशय तिखट मारा केला. सुंदर गोलंदाजी. चेंडू थर्डमॅनला सीमारेषा पार करणार का? पाठला केला जातोय. फुटबॉल खेळले. 2 क्षेत्ररक्षक फाईन लेग आणि थर्डमॅन अतिशय वेगाने चेंडूच्या दिशेने धावले. 2 धाबा या ठिकाणी पूर्ण होतील. 2 धाबांनी धावसंख्या वाढली. धावसंख्या पोहोचली ती 17 वरती. महत्वाचा सामना आहे. अटीतटीची लढत बघायला मिळेल का? 5 षटकांचा सामना. 3ऱ्या षटकाचा खेळ मैदानात सुरू आहे आणि धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 17. लक्ष असेल सर्वांचं आज रोहन तरेवरती. कौशल गावड 4 वरती घेतोय तर राजचे षटक. रोहन तरे 6 वरती घेतोय. 1 चौकार त्याच्या बॅटमधनं. कौशल गावड 4 वरती. राज फटका ऑन साईडला छान सजवला. क्षेत्ररक्षक आहे. रनिंग कॅच घेत आहे. फलंदाज बाद. रोहन तरेचा विकेट आणि टाळ्यांचा गजर. एकच टाळ्यांचा गजर या ठिकाणी होतोय. अमोल पाटील स्मृती चषक 2025 अर्थात आठवणीच्या मैदानावरती कर्तृत्वाचा षटकार चौकार तर आहे पण आता इथे शिकार झाले. बॅट्समन रोहन तरे बॅक टू द पॅव्हलियन. मोठी विकेट. महत्वाचा सामना. नवीन बॅटर झाला लवकर मैदानावरती. अडचणीत सापडलाय यंग बॉयज कोरे संघ. तर दुसऱ्या बाजूला आई आशापुरी एडवन संघानं दर्जेदार कामगिरी केली आणि सुरेख झेल होता. सुंदर झेल. मृदुल रनिंग कॅच. ऍक्शन रिप्लेमध्ये जर तुम्ही पाहिलं तर इथे अप्रतिम रनिंग आणि स्टनिंग कॅच घेतलाय मृदुल. हुकमाचा एक आहे. एक चांगला फटका आपल्याला बघायला मिळाला परंतु लॉंग ऑन आणि मिड विकेटमध्ये जो गॅप आहे त्या गॅपच्या दिशेने गेलेला चेंडू होता. यावेळेला रनिंग कॅच घेत असताना मृदुलला आपण पाहिले मैदानावरती. अमोल पाटील स्मृती चषक 2025 आजचा पहिला दिवस 24/12/2025. 28 तारखेला या संपूर्ण स्पर्धेचा ग्रँड फिनाले अंतिम सत्र असणार आहे. चॅम्पियन कोण बनणार? पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार कोणाला मिळणार या प्रश्नाची उत्तर 28/12/2025 आपल्याला मिळणार आहेत. यानंतर होणारा सामना साई स्पोर्ट्स सरावली आणि शुभशक्ती उसरणी. नवीन बॅटर दाखल झाला आहे मिनेश क्रमांक 6 वरती. धावसंख्या 19-17 आणि 17ला 4. नाजूक अवस्थेमध्ये यंग बॉयज कोरे. भागीदारीची आवश्यकता. कौशल गावड 4 वरती घेतोय तर मिनेश नवीन बॅटर. ऑन साईडला खेळायचं होतं. बॅटची आतली कड आणि चेंडू जाईल फाईन लेगला सीमारेषा पार. आठवणीच्या मैदानावरती नशिबाचा चौकार. अमोल पाटील स्मृती चषक 2025 चा थरार. मंदुराचा डबल बार.
धावसंख्या आता घेते आकार. धावसंख्या सदरी, धावसंख्या पोचले 21 धाबा धापलकावरती आहेत. 21 प्लस 4 विकेट. अत्यंत महत्वाचं षटक आहे. राज पहिल्या चेंडूवरती 2 धाबा, त्यानंतर विकेट. तिसऱ्या चेंडूवरती चौकार. बॅटची आतली कड लागले आणि अतिशय वेगानं चेंडू भन्नाट वेगानं फाईन लेगच्या दिशेने सीमारेषा पार गेला. विकेट किपर आणि फाईन लेगचा क्षेत्ररक्षक हा जो गॅप होता तो भेदला गेलाय. वाट बघितले, फटका चांगला खेळला. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑनला. पुन्हा एकदा मृदुल आहे का? मृदुलचा क्षेत्ररक्षण अफलातून अगदी 100% म्हणजे बॅट्समॅनला वाटवतं की षटकार जाईल, पण मृदुल आहे मैदानावरती. मृदुल आहे. छान जजमेंट होतं. चेंडू थांबवलाय तिथे. कौशल महत्वाची इनिंग साकारतोय. धावसंख्या या एकेरीने वाढले, 22 वरती पडले. 22ला 4. स्थिती आता यंगबॉयज कोरे संघाची 14 चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. शेखर आणि प्रमोद पुन्हा एकदा आलेत लंच ब्रेक नंतर. बॅटची आतली कड लागले. फायनलला क्षेत्ररक्षक आहे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु डायरेक्ट हिट तर झाले नाही. एक धाव मिळेल. एकेरीनं आता धावसंख्या वाढते. एकेरी दुहेरी धावा येतात, मोठे फटके घेत नाही आहेत. छान गोलंदाजी केली. धावसंख्या झाले 23ला 4. षटक क्रमांक मैदानावरती 30 सुरू आहे. शेवटचा चेंडू आहे. पहिल्या चेंडूवरती 2, दुसऱ्या चेंडूवरती विकेट, तिसरा चेंडू चौकार आहे, चौथा चेंडू विकेट आहे, चौथा चेंडू एकेरी धाव आहे सॉरी, आणि 5वा चेंडू एकेरी धाव. या षटकात आतापर्यंत आपण बघितल्या तर 8 धावा आल्या आहेत. गोलंदाजी मार्क प्रति गोलंदाज राजसज्ज असेल. सातत्यानं प्रयत्न झाला मोठे फटके खेळण्याचा, चौकार षटकार खेळण्याचा, परंतु त्यात काय यश मिळून दिलेले राजनं. फ्रंटलाईन गोलंदाज आहे, अप्रतिम मारा केलाय. एका ठिकाणी आपण बघितलं तर आता 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलका धाबा 24 आहेत. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 12 चेंडूमध्ये जिंकण्याकरता आवश्यकता आहे या मॅचमध्ये 40 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 40 समीकरणे. सकाळच्या सत्रामध्ये अमोल पाटील स्मृतिचषकाचं शानदार उद्घाटन आपण पाहिलं. टीम मिटिंग करू नका. टीम मिटिंग का करताय मला कळत नाही, आणि त्याची गरज पण नाहीये. मोमेंटम तुमच्याकडे आहे, मोमेंटम तुमच्याकडे आहे. 2 हुकमाचे एक तुमच्याकडे आहे, आणि अशा वेळेला 11 खेळाडू एकत्र येऊन काय करतात ते समजत नाहीये, आणि मला वाटतं त्याची गरज पण नाहीये. टीम मिटिंग का करताय? मोमेंटम तुमच्याकडे आहे, सगळं काही तुमच्याकडे आहे, आणि अशा वेळेला समोरच्या संघाला तुम्ही थोडासा वेळ देताय. 12 चेंडू 40. जर या षटकात आता जर 3-4 षटकार आले ना तर सामन्यामध्ये पुन्हा एकदा कलाटणी येऊ शकते. मग अशा वेळी लगेच षटक पूर्ण करायचं असतं, वेळ द्यायचा नसतो समोरच्या संघाला. तुम्ही वेळ दिलाय. कुणाची चांगली वेळ गेली आणि कुणाची चांगली बरोबर वाईट वेळ गेली ते देखील बघूया. कुणाची वाईट आणि कुणाची चांगली. बघा हा वेळ का घेतलाय काय समजत नाहीये. मोमेंटम तुमच्याकडे आहे, आणि 11 जण एकत्र येऊन काय करतात तेच मला कळत नाहीये. त्याची खरोखर आवश्यकता आहे का? मग कॅप्टनचा रोल काय? कॅप्टन कशाला आहे? संघनायक कशाला आहे? आपल्याला बदलायला हवं मित्रांनो. यंग बॉयज कोरे, आई आशापुरी, एडमन घरामध्ये एक कुटुंब प्रमुख असतो. मैदानावरती देखील तुमचा एक नेता, एक कर्णधार असायला पाहिजे, आणि बाकीच्या 10 जणांनी त्याचं ऐकलं पाहिजे. आता 11 जण एकत्र आलेत. बघूया काय करते. जतीन गोलंदाजी मार्कवरती. स्ट्रोक हा बेच चेंडू आहे, पाठलाग केला जातोय. बघूया काय होतंय. झेल तर होणार नाही, एकच धाव मिळेल. 11 चेंडू 39 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. तसं बघितलं तर यंग बॉयजचं कोरे संघाला आव्हान आहे, मोठं चॅलेंजिंग आहे ज्या पद्धतीनं हा सामना मैदानावरती. पण हीच वेळ आहे, हीच वेळ आहे कोरे संघाला इतिहास घडवण्याची. हीच सुवर्ण संधी आहे हिरो बनण्याची. हीच सुवर्ण संधी आहे स्वतःला सिद्ध करण्याची. हीच संधी आहे स्वतःला प्रसिद्ध करण्याची, कारण सोपं काम कोणी केलं. आता 11 चेंडू 39 चॅलेंजिंग आहे खरं तर यंग बॉयजला. आई आशापुरी एडवन संघाला तसं बघितलं बँक बॅलन्स चांगला आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज जतीन, खेळण्याची जबाबदारी असेल स्ट्रायकरला फलंदाज कौशल गाबड. फटका चांगला स्ट्रायकरला, क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती जबरदस्त जल टिपलाय. कौशल गावडचा खेळ संपलाय. जतीनला यश. अत्यंत सुंदर कामगिरी मैदानावरती. सँडी डीप स्ट्रायकरला. तर संधी दोन्ही बाजूला असते. क्षेत्ररक्षण करणारा संघ, क्षेत्ररक्षक, गोलंदाजी करणारे गोलंदाज, बॅटिंग करता देखील संधी आहे, परंतु जेव्हा संधीमध्ये त्या संधीचं सोनं करायचं असतं ते जमलं नाहीये कौशल गावडला. कौशलने 5 धावा केल्या. नवीन बॅटर मिनिटला 7 येण्याकरता मैदानावरती दाखल होईल. जिंकण्याकरता आवश्यकता आहे ती 39 धावांची. सामना यंग बॉयज कोरे संघासाठी फसलाय, संपला नाहीये, पण ते अडचणी सापडलेले आहेत. आई आशापुरी एडवन संघानं 64 धावांचं आव्हान आपल्यासमोर ठेवलंय.
साई स्पोर्ट सरावली आणि शिवशक्ती उसरणी पुढच्या सामन्यासाठी आपण सज्ज राहा. घाटी आणि J11 केळवा आपण रिपोर्टिंग करायचे. अमोल पाटील स्मृती चषक 2025चा क्रिकेटचा महासंग्राम. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असेल. विमानाची स्पर्धा, लाख मोलाची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. सर्व प्रायोजकांचे मनापासून धन्यवाद. अगम मोटर स्टँड आपण पाहतोय. अगम मोटर स्टँडच्या माध्यमातून अर्थात अगम मोटरच्या माध्यमातून एक बाईक प्रायोजित करण्यात आलेली आहे आदरणीय अभिनेश केळी यांच्या माध्यमातून. परंतु त्या बाईकबद्दल एक माहिती येते तुम्हाला देईन. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि बघा तुम्ही वेळ दिला आणि बॅट्समनने थोडी वाट बघितली आणि त्यानंतर वाट लावले. षटकार आलाय आणि अत्यंत महत्वाचा षटकार आहे. आठवणीच्या मैदानावरती कर्तृत्वाचा षटकार मैदानावरती आलाय. धापलकरती एकूण धाबा वाढते. धावसंख्या पोहोचली ती आता 31 धाबा धापलकरवरती. 9:33. सामना संपलेला नाहीये. कठीण काळात स्वतःला सांगत राहा शर्यत अजून संपलेली नाहीये कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. दर्जेदार फटका ऑन साईडला खेळले. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक. हे षटक अतिशय महत्वाचं आहे. यंग बॉईज कोरे संघाला मोठी धावसंख्या आहे. पाठला करताय तुम्ही. मोमेंटम तुमच्याकडे नाहीये. मोमेंटम आई आशापुरी एडवन संघाला आहे. अशा वेळेला मोमेंटम तुमच्याकडे आणण्याचा प्रयत्न या ओव्हरमध्ये व्हायला पाहिजे. परंतु एक षटकार ठोकल्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक केले गोलंदाजनं. सुरेख कामगिरी. 3 गोलंदाजी मार्कवरती. बॅकफुटला गेला ऑन साईडला. सुरेख फटका. सुंदर टायमिंग. लाजवाब. आठवणीच्या मैदानावरती कर्तृत्वाचा षटकार. मॅच मध्ये पलटवार. मैदानावरती जबरदस्त कामगिरी करत असताना मिनेशच्या बॅटमध्ये षटकार. ध्येय मोठं असेल तर झेप देखील मोठी घ्यावी लागेल हे त्याला चांगलं माहिती आहे. मी मगाशीच म्हणालो होतो मोमेंटम तुमच्याकडे असताना तुम्ही वाट का बघितली, तुम्ही वेळ का घेतला. बघा परिणाम काय होतोय. परिणाम बघा काय झाला. वेळ दिला. आता कोणाचा वाईट आणि कोणाचा चांगला आला ते बघा. धावसंख्या आता समीकरण आहे 7 चेंडू 26. एक मोठा फटका आवश्यक आहे यंग बॉईज कोरे संघाला. हा चेंडू खराब नव्हता परंतु ज्या पद्धतीने टॉप ऑफ द बॉल जाऊन हा फटका खेळलाय तो बघण्यासारखा होता. शानदार स्ट्रोक. मिनेश आणि दुर्वेशी जोडी मैदानावरती. मिनेश देखील आता अफलातून बॅटिंग करायला लागलाय. थोडंसं दडपण आलंय आई आशापुरी एडवन संघावरती. अजूनही सामना संपलेला नाहीये. अजूनही शर्यत संपलेलं नाहीये. रोमहर्षक सामना. टप्पा म्हणतो उसळी घेणारा चेंडू ऑन साईडला खेळायचो. द चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. आता उर्वरित 6 चेंडूचा खेळ जिंकण्याकरता 26 धाबांची आवश्यकता आहे. आज तुम्हाला एक माहिती देतोय अत्यंत महत्वाची आहे. 6 चेंडू आणि 26चं समीकरण आहे. यावर्षी अगम मोटरच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार प्राप्त करणाऱ्या खेळाडूसाठी मोटरसायकल मिळणार आहे. 2 व्हीलर मिळणार आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे सध्या ही गाडी आपल्या स्क्रीनवरती आहे पण ज्या गाडीवरती स्वार होणारा जो खेळाडू आहे त्याला इथे जेव्हा बक्षिसाचा कार्यक्रम असेल त्यावेळेला पुन्हा एकदा टीम मीटिंग करतायत. टीम मीटिंग पुन्हा एकदा होते. टीम मीटिंग का करताय बघा. मगाची टीम मीटिंग केली. मैदानावरती 2 षटकार आलेत. आता सामन्यामध्ये नसलेला संघ यंग बॉईज कोरे परत एकदा या मॅचमध्ये आलाय. जी गाडी जी आहे ना ती तुम्हाला दिली जाणार आहे बक्षिसाच्या कार्यक्रमाच्या सोहळ्याच्या निमित्ताने तिथे दिली जाईल. त्यानंतर आयोजक ती गाडी जी आहे ती अगम या ठिकाणी आपला जो मोटर्स आहे तिथे देतील. तुम्हाला इथून एक पत्र मिळेल. ते पत्र घेऊन तुम्ही तिथे जायचं आहे आणि तिथे रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन कंपल्सरी असणार आहे. मॅन्डेटरी असणार आहे. त्याशिवाय ती गाडी तुमच्या ताब्यात मिळणार नाही. फोटो सेशन करता इथे तुम्हाला ती गाडी मिळणार आहे. कारण बऱ्याच वेळा काय होतं उत्साहाच्या भरात ती गाडी घरी घेऊन जातात. रजिस्ट्रेशन राहतं. मग आयोजक आणि तो जो शोरूमवाला आहे ना त्यालाच मग काम लागतं. त्यासाठी उत्साह सगळ्या गोष्टी आहेत पण ती गाडी घरामध्ये तुम्ही न्यायची आहे. रजिस्ट्रेशन केल्याशिवाय तुम्हाला मिळणार नाही आहे. पूर्ण फॉर्मॅलिटीज पूर्ण करूनच ती गाडी तुम्ही तुमच्या ताब्यात घ्यायची. फटका इथे खेळ हवेत आहे. हो. एक धाव पूर्ण झाले. दुसऱ्या द्यायचा प्रयत्न होईल का दुसऱ्या प्रयत्न नाही होत आहे. मिनेश आणि दुर्वेश मैदानावरती. उर्वरित 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 26 धाबांची आवश्यकता. अमोल पाटील स्मृती चषक 2025 आठवणींच्या मैदानावरती कर्तृत्वाचा षटकार, चौकार, शिकार. आता हा निर्णय काय घेण्यात आला तेही तुम्हाला मी सांगेन या ओव्हर नंतर. कारण आता षटकाचा विचार केला तर महत्वाचा षटक आहे. 5व्या षटकाचा खेळ देणार षटक आहे. 5 चेंडू आणि जिंकण्याकरता आवश्यकता 25 धावांची. स्विंग अँड मिस.
अतिशय सुंदर चेंडू होता, लेंग चांगली आहे. आपण सकाळच्या सत्रामध्ये जेव्हा उद्घाटन केलं तेव्हा हलकेसं जे क्रॅकेस आहेत आपण बघितलं तर क्रॅक आहेत त्या ठिकाणी, त्या क्रॅकचा फायदा कोणाला मिळणार? विकेटवरती येणाऱ्या 4-5 दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळेल गोलंदाजी करत असताना. आत्ता पहिल्या सत्रामध्ये पहिल्या दिवसामध्ये आपण थोडासा बाउन्स आहे, तो बाउन्स गोलंदाजासाठी फलदारी ठरतो आहे. पुन्हा एकदा तेच घडतंय, जबाबदारी खांद्यावरती घेतली, खरं तर दुसरी पण झाली असती पण तुम्ही नकार दिलात. मिनेश मैदानावरती आहे, एक चौकार एक षटकार त्याच्या बॅटमधून दुर्बेश नॉन स्ट्रायकर येण्यावरती उर्वरित 3 चेंडूचा खेळ आणि जिंकण्याकरता 25 धावांची आवश्यकता. शानदार कामगिरी आई आशापुरी एडवन संघाची. 3 चेंडू आणि जिंकण्याकरता आवश्यकता 25ची. पुढे सरसबत फटका चांगला खेळलाय पण उशीर झालाय. चेंडू सीमारेषा पार, षटकार. हे पहिल्यांदा तुम्हाला करायचं होतं. पहिल्यांदा आपण बघतो कुठल्या प्रकारचं फुटबॉल नव्हतं, बदल आली तर तितकंच मत. 2 चेंडू आणि जिंकण्याकरता 19 धावांची आवश्यकता. विजयाच्या उंबरट्यावरती आई आशापुरी एडमन, साई स्पोर्ट सरावली आणि शिवशक्ती उसरणी. सामना समाप्त झाल्यानंतर लगेच मैदानावरती यायचंय. साई स्पोर्ट सरावली कुठल्या प्रकारचा विलंब करायचा नाही, त्याचबरोबर हस्तांदोलन देखील करायचंय. यंग बॉयज कोरे आई आशापुरी एडवन, घाटीम आणि J11 केळवा रिपोर्टिंग करा. अमोल पाटील स्मृती चषक 2025 क्रिकेटचा थरार. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज संचित. आई फटका चांगला आहे. लालपरीत शेखर बसलेत. विंडो सीट पाहिजे, विंडो सीट भेटते पण करणार काय, तोपर्यंत स्टॉप आलाय. हे फटके तुम्हाला पहिले खेळायचे होते. पहिल्यांदा आपण फुटबॉल खूप चांगला बघितलं, डान्सिंग डाऊन द विकेट, पुढे सतत फटका चांगला खेळला होता. त्यानंतर हा बॅकफुटला खेळलेला एक सुरेख फटका होता, ऑन साईडला पूल केलाय. 2 षटकार आलेत. आता समीकरण आहे उर्वरित एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्याकरता मोठी धावसंख्या मोठ्या फरकानं विजय प्राप्त केला आहे आई आशापुरी एडवन संघानं. मनापासून अभिनंदन यंग बॉयज कोरे आणि आई आशापुरी एडवन. आपण हस्तांदोलन करा. शिवशक्ती उसरणी, साई स्पोर्ट सरावली. लगेचच आपण या ठिकाणी मैदानावरती यायचंय. सरावली क्षेत्रक्षण सजून घ्यायचंय, जास्त वेळ घेऊ नका. बरोबर या ठिकाणी 2:10 झालेत. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पाहूया कोणाला मिळतोय. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्याकरता मान्यवर आमच्या बरोबर असतील. त्याला क्षेत्ररक्षण सजवा, हस्तांदोलन पण करायचंय. दोन्ही संघांना विनंती.